नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण घातांक या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. पाया व घातांक. सुरुवातीला आपण बघूया पाया म्हणजे काय व घातांक म्हणजे काय. इथे मी 2चा 5 वेळा गुणाकार करते. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असा 5 वेळा गुणाकार केला आहे. तर ही संख्या आपण गुणाकाराच्या घातांक रूपात कशी लिहिणार? तर 2चा गुणाकार आहे. किती वेळा आहे? तर तो 5 वेळा आहे. म्हणजेच 2 हा तुमचा पाया झाला आणि 5 ही संख्या तुमची घातांक झाली. आणि 2चा 5वा घात ही गुणाकाराचे घातांक रूप झाले. हे गुणाकाराचे घातांक रूप आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. मी इथे 3चा 4 वेळा गुणाकार केला आहे. गुणाकार कोणाचा आहे? तर तो 3चा आहे. किती वेळा आहे? तर तो 4 वेळा आहे. म्हणून 3 हा तुमचा पाया झाला आणि 4 हा तुमचा घातांक झाला. यापुढे आपण घातांकांचे नियम पाहणार आहोत. घातांकाचा पहिला नियम आहे, जर पाया समान असेल आणि त्यांचा जर गुणाकार केलेला असेल तर काय करायचं? तर पाया समान असेल आणि घातांक मात्र वेगवेगळे असतील. आता यामध्ये ए हा तुमचा पाया असेल आणि एन हा तुमचा आणि एम हे तुमचे घातांक असणार आहेत. याच्यामध्ये पायांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजेच इथे जर पाया समान असेल व गुणाकाराची क्रिया असेल तर अशावेळी घातांकांची बेरीज करायची असते. म्हणजे याचं उत्तर लिहिताना एचा एम अधिक एन घात असा हा पहिला नियम आहे. एक्झाम्पल बघूया आपण याचं. समजा 3चा 4था घात गुणिले 3चा 8वा घात गुणिले 3चा 7वा घात. इथे आपण याचं उत्तर लिहिणार आहोत. इथे बघितलं तर 3, 3 आणि 3 यांचा पाया समान आहे आणि तिघांमध्ये पण गुणाकाराची क्रिया आहे. त्यामुळे आपण करणार आहोत 3चा 4था घात अधिक 8 अधिक 7. म्हणजे सगळ्या घातांकांची आपण बेरीज करणार आहोत. हे आपण का करू शकलो? कारण यांचा पाया समान आहे आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. आता या सगळ्यांची बेरीज करूया. 4 अधिक 8 12, 12 अधिक 7 19. म्हणजे 3चा 19वा घात. पुढचा आपला नियम आहे समान पाया असणाऱ्या घातांकीत संख्यांच्या भागाकाराचा नियम. म्हणजे पाया तर समान आहे पण दोघांमध्ये भागाकाराची क्रिया आहे. पाया समान, ए हा तुमचा पाया आहे आणि एम आणि एन हे घातांक आहे. मग पाया समान असेल आणि घातांकामध्ये म्हणजे घातांक वेगवेगळे असतील आणि जर भागाकाराची क्रिया असेल तर आपण काय करणार आहोत? तर आपण घातांकांची वजाबाकी करणार आहोत. घातांकांची वजाबाकी करायची. पण हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळी एम तुमचा एनपेक्षा मोठा असेल. ही क्रिया खूप महत्त्वाची आहे. जर एम हा एनपेक्षा मोठा असेल तर आणि तरच तुम्ही एचा एम वजा एन घात करू शकता. मग नसेल तर काय करायचं? तर त्यासाठी पुढचा तिसरा नियम आहे आपला एचा एम घात भागिले एचा एन घात. मग यावेळी 1/, एचा एन वजा एम घात. हे केव्हा करायचे? तर एन तुमचा एमपेक्षा मोठा असेल. एन हा एमपेक्षा मोठा असेल त्यावेळी. आता दोघांची एक्झाम्पल आपण बघूया. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत एम मोठा असेल तर. म्हणजे 3चा 4था घात भागिले 3चा 2रा घात. 3चा 4था घात आणि भागिले 3चा 2रा घात. म्हणजे 3चा इथे एम मोठा आहे म्हणजे 4 हा 2पेक्षा मोठा आहे. म्हणून आपण डायरेक्टली वजाबाकी करू शकतो. बरोबर 3चा 2रा घात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण याच पद्धतीचं. 5चा 8वा घात भागिले 5चा 3रा घात.
इथे पण 8 तुमचे 3पेक्षा मोठे आहेत, म्हणजे आपण यांची डायरेक्ट वजाबाकी करू शकतो. म्हणजे 5चा 8 वजा 3 घात म्हणजे 5चा 5वा घात. आता तिसऱ्या प्रकारचे एक्झाम्पल बघूया. 5चा दुसरा घात भागिले 5चा 7वा घात. आता यामध्ये 7 हा मोठा आहे 2पेक्षा, म्हणून आपण काय करतो आहे, 1/5चा 7 वजा 2 घात म्हणजे 1/5चा 5वा घात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. 8चा 8वा घात भागिले 8चा 3रा घात बरोबर 1/8चा 8 वजा 3 घात म्हणजे 1/8चा 5वा घात 1/8चा 5वा घात. घातांकाचा पुढचा नियम आहे, चौथा नियम आपण पाहतोय. एचा एम घात म्हणजे कोणत्याही संख्येचा घात त्याचा पुन्हा घात घेतला म्हणजे एचा एम घातचा एन घात असं असेल तर आपण त्या दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे एचा एम गुणिले एन घात. आपण एक एक्झाम्पल बघूया. 3चा चौथा घात कंसाचा 5वा घात म्हणजेच 3चा 4 गुणिले 5 वा घात म्हणजे 3चा 20वा घात म्हणजे 4 गुणिले 5 20 होतात, म्हणून 3चा 20वा घात. अजून एक एक्झाम्पल बघूया. समजा 7 असतील, 7चा दुसरा घात त्याचाही 3रा घात असेल तर 7चा 2 गुणिले 3रा घात बरोबर 7चा 2 गुणिले 3 6 म्हणजे 7चा 6वा घात. पुढचा नियम आहे आपला, दोन संख्यांच्या गुणाकाराचा घात. दोन संख्यांच्या गुणाकाराचा घात. मग असं असेल त्यावेळी काय करायचा, तर एचा पण एम घात होतो गुणिले बीचा सुद्धा एम घात होणार आहे. म्हणजे जसा ए गुणिले बीचा पूर्ण कंसाचा एम घात आहे तसाच एचा एम घात होईल आणि बीचा पण एम घात होईल आणि मधी चिन्ह गुणाकाराचंच असणार आहे. एक्झाम्पल बघूया आपण एक. 9 गुणिले 4चा दुसरा घात असं आपण लिहिलं तर 9चा दुसरा घात गुणिले 4चा पण दुसरा घात. 6वा घातांकाचा नियम बघूया आपण. यामध्ये भागाकाराचा घात म्हणजे दोन संख्यांच्या भागाकाराचा घात म्हणजे ए भागिले बी किंवा ए छेद बी कंसाचा एम घात असं असेल तर एचा पण एम घात होतो आणि बीचा पण एमच घात होतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया. 3/4चा 5वा घात असं आपण लिहत असू तर 3चा पण 5वा घात आणि 4चा सुद्धा 5वा घात असं आपण लिहिणार आहोत. 7वा नियम आपण पाहतोय. म्हणजे कोणत्याही शून्येतर परिमेय संख्येचा जर घातांक 0 घेतला तर त्याची किंमत 1 येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1000चा घातांक आपण 0 घेतला तर त्याची किंमत 1च होते. किंवा 10,000चा पण घातांक आपण 0 घेतला तर त्याची किंमत आपली 1च होणार आहे. 3चा घातांक 0 घेतला तर त्याची किंमतही 1 होईल. किंवा असं आपण घेतलं 3चा चौथा घात त्याचा 0 घात आणि त्याचा 1 घात. याचा अर्थ काय होणार आहे, तर आपण 3चा चौथा घात गुणिले 0 गुणिले 1, कारण मगाशी आपण एक नियम बघितला होता, एचा एम घात त्याचा एन घात म्हणजे घाताचा घात कितीही वेळा केला तरी आपण त्यांचा गुणाकारच करणार आहोत. म्हणजे 4 गुणिले 0 0, 0 गुणिले 1 0 म्हणजे 3चा 0 घात बरोबर किंमत आपली 1च येणार आहे. पुढचा आपला 8वा नियम आहे. धनघातांक असेल तर त्याचा ऋणघातांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपला हा a raised to m
एचा एम घात, म्हणजे एम हा आपला धनघातांक आहे. आपल्याला त्याला ऋण करायचं असेल तर 1/एचा वजा एम घात असं आपण लिहितो. हेच आपल्याला उलटं करायचं असेल म्हणजेच एचा वजा एम घात असेल आणि त्याला आपल्याला धनघातांकामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 1/एचा एमवा घात, म्हणजे वजा असेल तर 1 करून त्याला आपण धन करू शकतो, किंवा जर धनाचं ऋणामध्ये करायचं असेल तर त्याचा एम म्हणजे 1/ए वजा एम घातांक करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2चा तिसरा घात बरोबर आपल्याला हा वजामध्ये न्यायचा आहे, 2चा ऋण तिसरा घात. इथे आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. 5चा वजा चौथा घात, तर हा धन कसा करायचा 1/5चा चौथा घात, 1/5चा चौथा घात. 9वा नियम पाहूया आपण. कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर त्याची किंमत ही तीच संख्या येते. म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 1 घेतला तर त्याचं उत्तर हे 1च येणार आहे. म्हणजे 3चा पहिला घात असं लिहिलं तर उत्तर 3च येईल. 4चा पहिला घात तर उत्तर 4च येणार आहे. 10चा पहिला घात तर उत्तर 10च येणार आहे. पुढचा 10वा नियम. एचा एम घात बरोबर एचा एन घात, एचा एम घात बरोबर एचा एन घात असं ज्यावेळी असेल त्यावेळी एम आणि एन हे समान असतात. म्हणजे 5चा चौथा घात असेल आणि 5चा एक्सवा घात असेल, 5चा एक्सवा घात असेल असं असेल तर त्यावेळी 4 बरोबर एक्स येणार किंवा एक्स बरोबर 4 येणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. 3चा एक्सवा घात बरोबर 3चा 10वा घात असं असेल तर एक्स बरोबर 10 येणार आहे. 11वा नियम आहे आपला. पाया भिन्न म्हणजे ए गुणिले बी गुणिले सी गुणिले डी असे आपण पाया भिन्न घेतले, पण त्यांचे घातांक आपण सेम घेतले, घातांक सेम घेतले तर काय होतं, तर पाया हे भिन्न जरी असले तरी घातांक मात्र दोघांचा सगळ्यांचा हा सेमच असणार आहे. म्हणजे एचा एक्स घात, बीचा एक्स घात, सीचा पण एक्स घात, डीचा पण एक्स घात दोघांमध्ये सगळ्यांमध्ये गुणाकाराची क्रिया असेल तर सगळ्यांचा घातांक हा एक्सच होणार आहे. 12वा नियम आपण पाहतोय. एचा एक्स घात भागिले बीचा पण एक्स घात, म्हणजे जर एचा एक्स घात असेल आणि बीचा एक्स घात असेल आणि दोघांमध्ये भागाकाराची क्रिया असेल तर आपण ए आणि बीचा दोघांचाही एक्स घात लिहितो. 13वा नियम आपण पाहतोय. एचा वजा 1/1 घात असं असेल तर आपण 1/एचा पहिला घात असं लिहिणार आहोत. म्हणजेच 5चा वजा 1 घात असं असेल तर 1/5चा पहिला घात असं आपण लिहू शकतो. यापुढे आपण पाहणार आहोत संख्येचा घात व मूळ. आता इथे मी एचा m/n घात असं लिहिलं आहे. आता यामध्ये ए हा पाया झाला, सुरुवातीला आपण ए हा पाया लिहिणार आहोत. त्यानंतर एम म्हणजे घातांक, एम म्हणजे घात, आपण घात असं म्हणू शकतो. एम म्हणजे घात आणि एन म्हणजे मूळ. म्हणजे एखादी संख्या कोणती पण संख्या असेल आणि त्याचा m/n असा घात असेल तर एम म्हणजे घात म्हणजे पॉवर आणि एन म्हणजे मूळ म्हणजेच रूट. हे लक्षात ठेवा. वरची जी संख्या असते तो घात असतो आणि खाली छेदस्थानी जी संख्या असते ते तुमचं मूळ असणार आहे म्हणजे रूट असणार आहे.
लक्षात ठेवायला एकदमच सोपं. वरची संख्या घात, खालची संख्या मूळ. आपण एक एक्झाम्पल बघूया. 8चा 2/3 घात. म्हणजे याच्यामध्ये 8 हा तुमचा पाया असणार आहे, 2 हा तुमचा घात असेल आणि 3 हे तुमचं मूळ असणार आहे. म्हणजे ही संख्या आपण कशी लिहू शकतो, तर घनमुळात 8चा वर्ग, घनमुळात 8चा वर्ग अशी आपण ही संख्या लिहू शकतो. म्हणजेच याचं उत्तर पण किती येईल, तर घनमुळात 8चा वर्ग आपला 64 येतो आणि 64चं घनमूळ आपलं 4 येणार आहे. 64चं घनमूळ 4 येईल. 10चा घात वापरून लिहिल्या जाणाऱ्या संख्या आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण 1 पाहणार आहोत. तर 1 कशी लिहिली जाते, तर 10चा शून्य घात. 1 कशी लिहिली जाते, 10चा शून्य घात. 10 कशी लिहिली जाते, तर 10चा पहिला घात. 100 ही संख्या कशी लिहिली जाते, तर 10चा म्हणजे 10 गुणिले 10 याचा अर्थ होतो 10चा दुसरा घात. 1000 ही संख्या कशी लिहितात, तर 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजेच 10चा तिसरा घात. 10,000 ही संख्या कशी लिहिली जाते, तर 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजेच 10चा चौथा घात. 1,00,000 ही संख्या कशी लिहिली जाते, तर 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर 10चा पाचवा घात. इथे बघा, 1 वर एकही शून्य नाही म्हणून शून्य घात. 1 वर 1 शून्य आहे म्हणून पहिला घात. 1 वर 2 शून्य आहेत म्हणून दुसरा घात. 1 वर 3 शून्य आहेत म्हणून तिसरा घात. 1 वर 4 शून्य आहेत म्हणून चौथा घात. 1 वर 5 शून्य आहेत म्हणून पाचवा घात. ही ट्रिक सोपी, लक्षात ठेवण्यासाठी खूपच सोपी आहे. अजून काही संख्या आपण पाहूया. 1/10 याचा अर्थ होतो 0.1. म्हणजे 10ने 1ला जर भागलं तर 0.1 येतो. हीच संख्या आपण 10च्या घातांकाच्या रूपात कशी लिहिणार, तर 10चा पॉईंटच्या पुढे 1 अंक आहे म्हणून 10चा वजा 1 घात. अजून बघूया. 1/100 1/100 ही संख्या आपण 0.01 अशी लिहितो. म्हणजे 100ने जर 1ला भागलं तर 0.01 असं आपल्याला उत्तर मिळणार आहे. 10च्या घातांकामध्ये कसं लिहिणार, तर 10चा पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत, तर 1 आणि 2 म्हणजे 10चा वजा दुसरा घात. 1/1000 बरोबर ही संख्या आपण कशी लिहिणार आहोत, तर 0.001 याचाच अर्थ होतो 10चा पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत, तर 1, 2 आणि 3 म्हणून 10चा वजा तिसरा घात. अजून बघूया. 1/10,000 ही संख्या आपण कशी लिहिणार आहोत, तर 0.0001 बरोबर 10चा वजा चौथा घात. 10चा वजा चौथा घात अशी आपण संख्या लिहिणार आहोत. अजून एक आपण संख्या बघूया जी 10च्या घातांकाच्या रूपामध्ये कशी लिहिली जाते. ही संख्या आहे आपली. ही कशी लिहिणार, तर शून्य किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे ही संख्या आपण अशी सुद्धा लिहू शकतो. 384 गुणिले 10चा 1, 2, 3, 4, 5, 6 6वा घात. ही पहिल्या पद्धतीने लिहू शकतो. अजून कशी लिहितो, तर 3 म्हणजे 38.4 गुणिले, आता इथे पॉईंट दिला आपण म्हणजे किती संख्या झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणून 10चा 7वा घात अशी सुद्धा लिहू शकतो. तिसरा प्रकार आहे 3.84. आता पॉईंट इथे दिला आहे म्हणजे संख्या झाल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 10चा 8वा घात. या पहिलं गणित आपण पाहतोय घातांकावरील 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात छेद 2चा दुसरा घात गुणिले 2चा पाचवा घात बरोबर किती. इथे दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, पाया पण सेम आहे म्हणजे घातांकाचा आपण
एचा एम घात गुणिले एचा एन घात, एचा एम अधिक एन घात हा नियम वापरून हे गणित सोडवणार आहोत. म्हणजे 2चा चौथा घात अधिक तिसरा घात छेद 2चा दुसरा घात अधिक 5वा घात, म्हणजेच 2चा 7वा घात छेद 2चा 7वा घात. 2चा 7वा घात 7वा घात सेम असल्यामुळे उत्तर आपलं 1 येणार आहे. हेच आपण 2चा 7 वजा 7 घातांक म्हणजेच 2चा 0 घात बरोबर 1 असं पण आपण उत्तर सोडवू शकतो. दुसरं गणित आहे 5चा 7वा घात भागिले 5चा वजा 5 घात बरोबर 5चा x घात. तर x बरोबर किती आपण बघणार आहोत. इथे नियम आपण वापरणार आहोत. एचा एम घात भागिले एचा एन घात बरोबर एचा एम वजा एन घात, कारण एम हा एनपेक्षा मोठा आहे म्हणून. म्हणजे 5चा 7वा घात वजा 5वा घात बरोबर 5चा x घात. आता वजा वजा आपण अधिक करतो, म्हणजे 7 अधिक 5 वजा वजा अधिक बरोबर 5चा x घात. 7 अधिक 5 12 म्हणजे 5चा 12वा घात बरोबर 5चा x घात. याचा अर्थ होतो x बरोबर 12. x बरोबर 12. तिसरे एक्झाम्पल. इथे पण पाया तर सेम आहे, घातांक वेगळा आहे आणि दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे आपण एचा एम घात गुणिले एचा एन घात बरोबर एचा एम अधिक एन घात हा नियम वापरणार आहोत. तर आपण पाया सेम आहे म्हटल्यावर दोन्ही घातांकांची बेरीज करून घेऊया. 5x वजा 3 अधिक 3 वजा 5x. 5x वजा 5x म्हणजे 0 आणि वजा 3 अधिक 3 म्हणजे पण 0, म्हणजे 9चा 0 घात. 9चा 0 घात बरोबर 1, कारण कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 येते. पुढचं गणित आहे आपलं 4चा दुसरा घात अधिक 4चा 5वा घात बरोबर किती. आता इथे फसण्यासारखं आहे, कारण मध्ये अधिक चिन्ह आहे. तुम्ही गुणाकार चिन्ह आहे असं समजून घातांकांची बेरीज कराल, पण तसं काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला 4चा वर्ग करायचा आहे, म्हणजे 4 गुणिले 4 4 गुणिले 4 16 येतात आणि 4चा 5वा घात म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64 64 गुणिले 4 करूया आपण. 64 गुणिले 4 4 चौक 16 6 चौक 24 आणि 1 25 म्हणजे 25 झाले. असंही करू शकता किंवा 4 4 म्हणजे 16 गुणिले 16 16चा वर्ग 256 गुणिले 4 256 गुणिले 4 म्हणजे 6 चौक 24 20 2 22 8 9 10 म्हणजे 4चा 5वा घात 1024. आता ह्या दोघांची बेरीज करूया. म्हणजे 1024 अधिक 16 बरोबर 10 4 अधिक 6 10 1 3 आणि 1 4 म्हणजे 1040 हे तुमचं उत्तर असणार आहे. 5वं एक्झाम्पल बघूया. 5चा चौथा घात गुणिले 5चा 0 घात गुणिले कंसात 3चा 0 घात वजा 2चा 0 घात. पहिल्यांदा आपण कंस सोडून घेऊया. 5चा 0 घात कंसामध्ये 3चा 0 घात म्हणजे 1 1 वजा 2चा 0 घात म्हणजे पण 1च. 5चा चौथा घात आहे तसाच. 5चा 0 घात म्हणजे 1 1 वजा 1 0 म्हणजे 1 गुणिले 0 0 येतो आणि 5चा चौथा घात गुणिले 0 म्हणजे पण 0च येणार आहे. कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर उत्तर आपलं 0च येते. पुढचं गणित 4/7चा 7वा घात गुणिले 4/7चा 3रा घात बरोबर 4/7चा x घात. तर x बरोबर किती. आता या दोघांचा पाया समान आहे, म्हणजे घातांकांची बेरीज होणार आहे. म्हणजे 4/7चा 7 अधिक 3रा घात
बरोबर 4/7चा x घात, म्हणजे 7 अधिक 3 10, 4/7चा 10वा घात बरोबर 4/7चा x घात, म्हणून x बरोबर 10. दोघांची जर तुलना केली तर x बरोबर 10 येणार आहे. 7वं गणित बघूया. वर्गमुळात 25चा 3p वजा 3 घात बरोबर 25चा 6वा घात, तर p बरोबर किती? आता आपल्याला इथे वर्गमूळ काढून टाकण्यासाठी फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे वर्ग करायचा. वर्ग केला की आपोआप वर्गमूळ निघून जाणार आहे. मग वर्ग करताना आपण दोन्ही बाजूचा वर्ग करायचा आहे. म्हटल्यावर आपण हे गणित असं लिहिणार, 25चा 3p वजा 3 घात कंसाचा वर्ग बरोबर 25चा 6वा घात आहेच, त्याचा पण वर्ग. म्हणजे हे वर्गमूळ निघून गेलं, शिल्लक फक्त 3p वजा 3 राहील, म्हणजे 25चा घातांक 3p वजा 3. आणि इथे मात्र आपला हा नियम आहे, a चा m कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात, m गुणिले n घात, म्हणजे 6 गुणिले 2 12 होतात, म्हणजे 25चा 12वा घात. आता 25 25 पायातच सेम आहे, म्हणजे यांचे घातांक पण आपण सेम करून टाकूया. म्हणजे 3p वजा 3 बरोबर 12. हे कोणत्या नियमानुसार केलं आपण? तर a चा m घात बरोबर a चा n घात असेल तर m आणि n आपले सारखे होतात, m आणि n आपले सारखे होतात. वजा आहे, पलीकडे गेल्यावर अधिक होणार आहे, म्हणजे 3p बरोबर 12 अधिक 3, 3p बरोबर 15 उत्तर येत आहे, म्हणजे p बरोबर 15 भागिले 3 म्हणजेच 5. 3ने 15ला भागलं तर उत्तर 5 येतं, म्हणजे p बरोबर 5. पुढचं गणित आपण पाहतोय. इथे पण वर्गमुळात 5 आहेत आणि इथे 5वा घात आहे, पण इथे 5 असल्यामुळे आपल्याला हे बाहेर काढण्यासाठी याचा 5वा घात करावा लागेल. म्हणजे 14चा पण 5वा घात, याचा पण अजून 5वा घात, म्हणजे दोन्ही साईडचा 5वा घात. जसं मगाशी वर्गमूळ काढण्यासाठी आपण वर्ग केला होता, तसं इथे 5वं मूळ काढण्यासाठी 5वा घात करावा लागणार आहे. म्हणजे 5 14चा 3x अधिक 4था घात कंसाचा 5वा घात बरोबर 14चा 5वा घात आहेच, त्याचा पण आपण 5वा घात अजून करणार आहोत. म्हणजे जसा इथे 5वा घात केला तसा इथे 5वा घात. इथे समजा 4थं मूळ असेल तर 4 वेळा गुणाकार करायचा, म्हणजे 4था घात लिहायचा. 6वं मूळ असेल तर 6चा घात लिहायचा. 7वं मूळ असेल तर 7चा घात लिहायचा. जसे या साईडला करणार तसं या साईडला पण करायचं, म्हणजे दोन्ही साईडला सेम क्रिया करायची आहे. 5वा घात केल्यामुळे याचं 5वं मूळ निघून गेलं, म्हणजे कंसात शिल्लक राहणार आहे आपला फक्त 14चा 3x घात अधिक 4 बरोबर 14चा मगाच्या नियमाप्रमाणे a चा m घात त्याचा n घात, म्हणजेच a चा m गुणिले n घात, म्हणजे 14चा 10वा घात आपला येतो. 14चा 10वा घात येणार आहे. आता इथे 3x अधिक 4 बरोबर 10. मग अशा आपण नियम बघितला होता की a चा m घात बरोबर a चा n घात असेल तर m आणि n सेम होतात. अधिक आहेत, पलीकडे गेल्यावर वजा होणार आहेत, म्हणजे 3x बरोबर 10 वजा 4. 3x बरोबर 6 शिल्लक राहतात. 10 वजा 4 6, 3ने भागा, x बरोबर 6 भागिले 3, म्हणजे उत्तर आपलं 2, म्हणजे x बरोबर 2 येणार आहेत. पुढचं गणित आपण पाहतोय. 13चा x वजा 9 घात छेद 13चा वजा 4था घात बरोबर 13, तर x बरोबर किती? आता आपण भागाकाराचं आहे, म्हणजे आपल्याला घातांकांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 13चा x वजा 9 घात वजा 4 घात बरोबर 13. वजा वजा अधिक, म्हणजे 13चा x वजा 9 वजा वजा अधिक 4 घात बरोबर
13. वजा 9 अधिक 4 म्हणजे 13चा x वजा 5 अधिक म्हणजे वजा 4 वजा 9 अधिक 4 वजाबाकी करायची आणि उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. बरोबर 13. तर 13चा घातांक इथे 1 असतो. दोन्ही साईडचं पाया सेम आहे म्हणून x वजा 5 बरोबर 1. 5 वजा आहेत पलीकडे गेल्यावर अधिक होणार आहेत म्हणजे x बरोबर 1 अधिक 5 बरोबर 6 म्हणजे x बरोबर 6 ही किंमत येते. पुढचं गणित आपण बघूया. इथे पाया सगळ्यांचा सेमच आहे पण इथे दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि या दोघांमध्ये भागाकाराचं चिन्ह. मग आपल्या नियमानुसार पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेणार आहोत. म्हणजे 4चा गुणाकार आहे याचा अर्थ घातांकांची बेरीज करूया. अधिक 4 भागिले 4चा 17वा घात तसंच ठेवूया. 4चा 12 अधिक 4 घात म्हणजे 4चा 16वा घात भागिले 4चा 17वा घात. याचा अर्थ असा होणार आहे की तुमचा n हा mपेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण दोन पद्धतीने करू शकतो. 4चा 16 वजा 17 घात म्हणजेच 4चा वजा 1 घात म्हणजे 4चा वजा 1 घात हे गणित आपण 1/4 असं पण लिहू शकतो. म्हणजे एक तर उत्तर तुमचं हे येईल किंवा उत्तर तुमचं हे येईल. दोनपैकी एक उत्तर तुमचं कोणतंही येऊ शकतं. किंवा आपण हेच गणित 1/4चा 17 वजा 16वा घात म्हणजेच 1/4चा 1 घात. तर आपण जसं हे उत्तर लिहिलं होतं त्याप्रमाणे इथे लिहू शकतो. पुढचं गणित बघूया. 4चा 3रा घात गुणिले 4चा 9वा घात गुणिले 4चा वजा 6वा घात कंसाचा पी घात बरोबर 256चा 3रा घात. ते इथे सगळीकडे 4चा घातांक आहे म्हणजे 4चा पाया आहे आणि घातांक मात्र वेगवेगळे आहे. पाया सेम आहे म्हणून आपण सगळ्यांच्या घातांकांची बेरीज करू शकतो. अधिक वजा 6 कंसाचा पी घात बरोबर. आता 256ची फोड कशी करायची तर 256चे आपण फॅक्टर पाडायचे पण ते कोणाच्या रूपामध्ये तर 4च्या. कारण इथे आपला पाया 4 आहे म्हणून 4 चौक 24 4 सक 24 आणि 4 चौक 16 परत 4 येईल 4 एके 4 4 सक 24 परत एक 4 एके 4 4 एके 4 म्हणजे 4चा 4था घात कंसाचा 3रा घात. 4 वेळा गुणाकार आला आहे म्हणून 4चा 4था घात आणि 3रा घात आहे तसाच आपण लिहिला आहे. 3 अधिक 9 म्हणजे 12 होतात आणि 12 वजा 6 म्हणजे 6 म्हणजे 4चा 6वा घात कंसाचा पी घात बरोबर. इथे घातांकांचा गुणाकार होणार आहे म्हणजे 4 गुणिले 3 12 म्हणजे 4चा 12वा घात. इथे पण गुणाकार होणार आहे म्हणजे 4चा 6 पी घातांक बरोबर 4चा 12वा घातांक. याचा अर्थ 6 पी बरोबर 12 म्हणजेच पी बरोबर 12 भागिले 6 म्हणजेच 2. पीचं उत्तर आपलं 2 येणार आहे. पुढचं आपलं गणित आहे. वजा 2चा 2रा घात गुणिले वजा 3चा 3रा घात गुणिले वजा 1चा 5वा घात बरोबर किती. आता आपण पाहणार आहोत वजा 2चा वर्ग म्हणजे वजा 2 गुणिले वजा 2 वजा वजा अधिक येतं आणि 2 गुणिले 2 4 वजा 3चा घन बरोबर वजा 3 गुणिले वजा 3 गुणिले वजा 3. याचा अर्थ असा होतो वजा वजा अधिक जे 3 गुणिले 3 9 गुणिले वजा 3 बरोबर अधिक वजा वजा 9 त्रिक 27 म्हणजे याचं उत्तर येतं वजा 27. वजा 1चा 5वा घात वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 1 गुणिले 1 अधिक 1 1 गुणिले 1 अधिक 1 गुणिले वजा 1 अधिक 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 1च येणार आहे आणि गुणिले वजा 1 अधिक वजा
वजा 1 म्हणजे वजा 1चा 5वा घात वजा 1 येतो. इथे नीट बघितलं, जर घातांक समसंख्या असेल तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येतं आहे, आणि घातांक जर विषम संख्या असेल तर म्हणजे ऋण पाया असेल आणि घातांक विषम संख्या असेल तर त्या संख्येचं उत्तर हे ऋणच येणार आहे. तर आपण लिहूया उत्तर. वजा 2चा वर्ग 4 गुणिले वजा 3चा घन वजा 27 येतो गुणिले वजा 1 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 27 चौक 108, पण ते वजा गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 108 गुणिले वजा 1 म्हणजेच 108. 108 ते पण अधिक, वजा वजा अधिक, अधिक 108. पुढचा आपला प्रश्न आहे 4चा शून्य घात म्हणजे आपला 1 येतो, गुणिले चिन्ह आहे मध्ये. 4चा शून्य घात म्हणजे पण 1 येतो, 4चा शून्य घात म्हणजे 1 येतो. 4चा शून्य घात म्हणजे 1 पण अधिक आहे, 4चा शून्य घात 1 अधिक परत 1 म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 आपलं उत्तर 1 येणार आहे, आणि 1 अधिक 1 अधिक 1 आपलं उत्तर 3 म्हणजे 1/3 असं आपलं उत्तर असणार आहे. हेच उत्तर आपण 3चा वजा 1 घात असं पण लिहू शकतो. पुढचं गणित आपण बघतोय 14वं गणित. 24चा दुसरा घात कंसाचा 5वा घात बरोबर 24चा x घात, तर x बरोबर किती. इथे आता आपल्याला माहिती आहे की 24चा दुसरा घात कंसाचा 5वा घात याचा अर्थ 2 गुणिले 5, मग 2 गुणिले 5 होतात 24चा 10वा घात बरोबर 24चा x घात, म्हणून x बरोबर आपले येतात 10. x बरोबर आपले येतात 10. पुढचं गणित बघूया 9चा तिसरा घात कंसाचा 4था घात छेद 9चा दुसरा घात कंसाचा 3रा घात बरोबर 9चा x अधिक 2 घात. तर xची किंमत आपल्याला काढायची. इथे आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे, 3 गुणिले 4 म्हणजे 9चा 12वा घात छेद 2 गुणिले 3 म्हणजे 9चा 6वा घात बरोबर 9चा x अधिक 2 घात. या दोघांमध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे आपण घातांकांची वजाबाकी करूया. म्हणजे 12 वजा 6 बरोबर 9चा x अधिक 2 घात. 12 वजा 6 म्हणजे 6 येतो, म्हणजेच 9चा x अधिक 2 घात. तर इथे आपण दोघांचा घातांक पाया सेम आहे, म्हणजे घातांक पण सेम असणार आहे. म्हणजे 6 बरोबर x अधिक 2, 6 बरोबर x अधिक 2 म्हणजेच 2 अधिक आहेत, इकडे आल्यावर वजा होतील, म्हणजे 6 वजा 2 बरोबर x, 6 वजा 2 4 बरोबर x म्हणजेच x बरोबर 4 ही आपली किंमत असणार आहे. पुढचं गणित बघूया 729चा 2/4 घात कंसाचा 4/6 घात. आता काय करायचं आहे, आपण इथे एचा m घात कंसाचा n घात म्हणजे आपण एचा m गुणिले n घात असा आपण इथे नियम वापरणार आहोत. म्हणजे 729चा 2/4 गुणिले 4/6 घात म्हणजेच आपलं उत्तर कसं येणार आहे, तर 729. आता इथे 4 4 गेले आणि शिल्लक राहिले 2/6 म्हणजेच 2ने 3ला भागलं 6ला भागलं की उत्तर येतं 1/3 म्हणजेच 729चा 1/3 घात. हेच आपण कसं लिहितो, तर 3 म्हणजे आपलं मूळ असतं आणि 1 म्हणजे घात असतो. याचा अर्थ 729चं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. मग 729चं घनमूळ किती येतं, तर 729चं घनमूळ आपलं 9 येणार आहे. पुढचं गणित बघूया 4/2चा 3रा घात गुणिले 2/4चा 3रा घात बरोबर किती. आता इथे नीट बघितलं तर पाया वेगवेगळे आहेत आणि घातांक मात्र सेम आहेत. याचा अर्थ a गुणिले b म्हणजे aचा m घात bचा m घात बरोबर a गुणिले b कंसाचा m घात. हा आपण नियम इथे वापरणार आहोत. म्हणजे 4/2 गुणिले 2/4 कंसाचा 3रा घात म्हणजे 4 4 आणि 4 गेले किंवा 4 गुणिले 2 8 करू शकतो आपण.
आणि 2 गुणिले 4 8 कंसाचा तिसरा घात म्हणजेच 8/8 म्हणजे 1 येतं उत्तर. आणि 1चा घन आपला 1च येतो. 1चा घन येतो आपला 1, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 1. पुढचं गणित आपण बघतोय. 5चा x अधिक 1 घात बरोबर 125चा वर्ग, तर x बरोबर किती? आता आपण बघणार आहोत 125चा आधी 5च्या घातांक रूपात रूपांतर करून घेऊया. 125 5ने भाग घालूया, कारण इथे पाया 5 आहे आपला. 5 2 10, 5 5 25, परत 5ने भाग जाईल, 5 5 25, परत 5ने भाग जाईल, 5 1 5. म्हणजे 125चं रूप आपण 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजेच 5चा घन असं आपण लिहू शकतो. आणि कंसाचा वर्ग, इथे वर्ग दिलेला आहे म्हणून इथे वर्ग दिला, म्हणजे 5चा x अधिक 1 घातांक आहे. आता इथे लिहू शकतो आपण 5चा x अधिक 1 घातांक जसा आहे तसाच. 3 गुणिले 2 6 होतात, म्हणजे 5चा 6वा घात, म्हणजेच x अधिक 1 बरोबर 6. x बरोबर 6, अधिक आहे पलीकडे गेल्यावर वजा होतो, म्हणजे x बरोबर 5. पुढचं गणित बघूया. 85चा घन 17चा घन गुणिले 95चा चौथा घात छेद 19चा चौथा घात. इथे बघितलं दोघांचं तर घातांक सेम आहे, इथे पण घातांक सेम आहे, पाया मात्र वेगवेगळे आहे. म्हणजे आपण इथे aचा m घात bचा m घात बरोबर a छेद bचा m वा घात हा नियम वापरू शकतो. आपण आता इथे करणार आहोत 85 भागिले 17चा तिसरा घात गुणिले 95 भागिले 19चा चौथा घात. म्हणजेच आपण इथे वापरणार आहोत 85ला 17ने भाग जातो, उरतात 5, 5चा घन गुणिले 19ने 95ला भागलं तर 5 येतात, त्याचा वर्ग. 5 5 इथे पाया समान झाले म्हणजे आपण घातांकांची बेरीज करू शकतो. म्हणजे 5चा 3 अधिक 4 घात म्हणजेच 5चा 7वा घात. पुढचं गणित बघूया. 5चा x घात कंसाचा 3/4 घात कंसाचा 8/2 घात बरोबर 125चा वर्ग, तर x बरोबर किती? आता इथे आपल्याला माहिती आहे की या सगळ्या घातांकांचा गुणाकार होतो. तर आपण पहिल्यांदा आधी या दोघांचा गुणाकार करूया. म्हणजे 5चा x घात कंसामध्ये 3/4 गुणिले 8/2, 4ने 8 24, 5चा x घात 24, 4 2 8, 8ने 24ला भाग घालवला की 5चा x घात म्हणजेच 3 येतं उत्तर, 8 24, आणि x गुणिले 3 म्हणजे 5चा 3x घात. हे आपण इथे लिहिलं. आता आपल्याला इथे 125चं रूपांतर 5च्या पायामध्ये करायचं आहे. म्हणजे 125चे आपण फॅक्टर पाडूया 5ने, कारण पाया 5 आहे आपला. 5 2 10, 2 25 होतात, 5 5 25, परत 5, 5 5 25, परत 5, 5 1 5. म्हणजे इथे आपण 5 गुणिले 5 गुणिले 5 असं 125चं रूप लिहिणार आहोत. म्हणजेच 5चा तिसरा घात आणि कंसाचा दुसरा घात आहे तसाच. 3 गुणिले 2 केले तर 3 2 6 होतात. म्हणजेच आपल्याला इथे सगळीकडे 5चा 6वा घात मिळणार आहे. म्हणजेच पाया सेम आहे म्हणजे घातांक पण सेम असणार. म्हणजे 3x बरोबर 6, x बरोबर 6 भागिले 3, म्हणजेच x बरोबर आपली किंमत आली 2, x बरोबर 2. पुढचं गणित. आपल्याला हा नियम माहिती आहे की aचा 0 घात घेतला तर याचं उत्तर 1 येतं. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर 0 घात घेतला तर त्याचं उत्तर 1 येणार आहे. त्यामुळे 3चा 0 घात म्हणजे उत्तर 1 अधिक 4चा 0 घात म्हणजे पण 1, 5चा 0 घात म्हणजे 1, 3चा 0 घात म्हणजे पण 1 आणि 4चा 0 घात म्हणजे पण 1च. म्हणजे 1 अधिक 1 2 आणि 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 2/3. पुढचं गणित आपण बघतोय.
4चा शून्यघात अधिक 5चा शून्यघात अधिक 6चा शून्यघात 13 गुणिले 4 गुणिले 2 कंसाचा शून्यघात बरोबर किती. आता इथे नीट बघितलात तर प्रत्येक ह्याची व्हॅल्यू एकच येणार आहे आणि इथे गुणाकार करायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण कितीही मोठा गुणाकार असला, कितीही मोठी संख्या असेल आणि तिचा घातांक जर 0 असेल तर तिचं उत्तर हे एकच येणार आहे. त्यामुळे गुणाकार न करता या छेदस्थानचं उत्तर 1 लिहून टाकायचं आहे. म्हणजे 4चा घातांक 0 त्याचं उत्तर 1, 5चा घातांक 0 त्याचंही उत्तर 1, 6चा घातांक 0 तो पण एकच. आणि या सगळ्या मोठ्या गुणाकाराचं उत्तरसुद्धा एकच येणार आहे, कारण याचा घातांक हा 0 आहे म्हणून 1. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3/1 बरोबर 3. पुढचा प्रश्न बघूया. 9चा घातांक 0 अधिक 4चा घातांक 0 या दोघांचंही उत्तर 1 एकच येणार आहे, अधिक 23/. मग अशी सांगितल्याप्रमाणे कितीही मोठा गुणाकार आतमध्ये कंसामध्ये असेल तरी त्याचा जर घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही एकच येणार आहे. इथे गुणाकार करायचा नाही. बरोबर 25चा x अधिक 3 घात. 23 अधिक 1 24, 24 अधिक 1 25 म्हणजे 25/1 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 25 बरोबर 25चा x अधिक 3 घात. इथे 25चा घातांक काहीच नाही म्हणजे 1 असतो. पाया सेम आहेत म्हणजे घातांक पण सेम होणार, म्हणजे x अधिक 3 बरोबर 1. ह्याला नियम आहे आपला a⁻m = a⁻n, म्हणजे m आणि n पण सारखेच होणार आहेत. म्हणजे aचा m घात बरोबर aचा n घात, म्हणजे m आणि n हे सुद्धा सारखे होतात, म्हणून हे 1 आणि x अधिक 3 हे सारखे झाले. आता इथे नीट बघितलं तर 3 अधिक आहेत, पलीकडे गेल्यावर वजा होणार आहेत, म्हणजे x बरोबर 1 वजा 3 म्हणजे x बरोबर 3मधून 1 गेले 2 उरतात, पण उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं, म्हणून x बरोबर -2. पुढचं गणित आपण बघतोय. जर 1/p अधिक q चा गुणाकार व्यस्त -18 आहे तर p बरोबर -8 q बरोबर किती. तर आपण इथे 1/p अधिक q चा गुणाकार व्यस्त लिहिणार आहोत. 1/p अधिक q चा गुणाकार व्यस्त हा p अधिक q आहे, म्हणजे गुणाकार व्यस्त हा p अधिक q आहे, म्हणून p अधिक q ची किंमत होते -18. याचा गुणाकार व्यस्त p अधिक q, पण इथे सांगितलं आहे की गुणाकार व्यस्त -18 आहे, म्हणून p अधिक q ची किंमत -18 होते. पण आपल्याला p ची किंमत दिली आहे, p बरोबर -8. ती किंमत इथे ठेवूया, म्हणजे -8 अधिक q बरोबर -18. ते सोडूया. -8 पलीकडे गेल्यावर होणार आहेत +8, म्हणजे q बरोबर -18 अधिक 8, q बरोबर -18 अधिक 8 म्हणजे -10. पुढचा प्रश्न बघूया. वर्गमुळात 16 त्याचा घातांक 2/3 बरोबर किती. तर वर्गमुळात 16 म्हणजे 16चं वर्गमूळ येतं आपलं 4 आणि 4चा घातांक आहे 2/3. असं तरी उत्तर दिलं जाईल, किंवा वेगळ्या रूपातमध्ये म्हणजे 4 म्हणजे 2चा वर्ग आहे आपला, 2चा वर्ग कंसाचा 2/3 घात. हे आपण असं लिहू शकतो 2चा 2 गुणिले 2/3 म्हणजे 2चा 4/3 घात, 2चा 4/3 घात. पुढचं गणित सेम प्रकारचं आहे. वर्गमुळात 125 त्याचा घातांक 2/3 बरोबर किती. आता इथे आपण 125ची फोड केली होती. 125 म्हणजे 5, 25ने परत 5ने भाग जातो, 25 5 25 असे, परत 5ने म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5. याचा अर्थ 5चा हा घन आहे, पण हा 5चा घन आहे, पण त्याचं वर्गमूळ 1/2 आहे. आता वर्गमुळात 125 ही संख्या आपण अशी सुद्धा लिहू शकतो, म्हणजे 125चा 1/2 घात, 125चा 1/2 घात. आता इथे आपण 125चं वर्गमूळ, आता 125चं वर्गमूळ तर आपल्याला काढता येत नाही, पण 125 हा आपला 5चा 3 घात आहे.
पण त्याचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, म्हणून आपण 1/2 लिहिलं. कंसाचा 2/3 इथे घातांकांचा आपण गुणाकार करूया. म्हणजे 5चा 3रा घात गुणिले 1/2 गुणिले 2/3. ते 2 गेले, 3 पण गेले, म्हणजे शिल्लक राहिला फक्त 5चा पहिला घात म्हणजेच 5. पुढचा प्रश्न आहे घनमुळात 64 त्याचा घातांक 3/2. आता घनमुळात 64 ही संख्या आपण कशी लिहिणार आहोत, तर 64चा 1/3 64चा 1/3 आणि त्याचा पण घातांक आहे 3/2. म्हणजेच आपण इथे mचा n घात म्हणजे दोन्ही घातांकांची आपण गुणाकार करणार आहोत. 3 गुणिले 1 बरोबर 3 आणि 3 दुणे 6 म्हणजे 64चं 3 आणि 6ला भाग गेल्यावर 1/2 उरतात. याचा अर्थ होतो 64चा 1/2 घातांक, याचा अर्थ होतो वर्गमुळात 64. म्हणजे याचं उत्तर येणार आहे आपलं 8. वर्गमुळात 64 म्हणजे उत्तर येणार आहे 8. लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार, घनमूळ असेल तर 1/3, चौथं मूळ असेल तर 1/4, वर्गमूळ असेल तर 1/2, पाचवं मूळ असेल तर 1/5. कारण खाली आपले मूळ असतं आणि वरती असतो तो घात असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दोघांचा पण गुणाकार करायचा आहे. म्हणजे अंशाचा गुणाकार, छेदस्थानी गुणाकार. 3 गुणिले 1 3, 3 गुणिले 2 6. 3 आणि 6ला भाग जातो 3ने, 3 1 3, 3 2 6 म्हणून 1/2 उरतो. आणि 1/2 याचा अर्थ 64चं वर्गमूळ. 64चं वर्गमूळ येतं 8. पुढचं गणित बघूया. 9चा घन गुणिले 4चा घन गुणिले 6चा घन. यामध्ये आपण 9 गुणिले 4 गुणिले 6 म्हणजे यांचे पाया सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, पण घात मात्र सेम आहेत, म्हणून सगळ्यांचा घात एकच लिहून घेतला. छेद 18 गुणिले 12 यांचे पण पाया वेगळे आहेत, पण घात मात्र सेमच आहेत. आता हे कसं करूया, तर 9ने 18ला भाग जातो का, तर हो जातो. म्हणजे 9 गुणिले 4 गुणिले 6 छेदस्थानी 18 गुणिले 12. इथे दोघांचे पण घात सेमच आहेत, म्हणजे हे आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 4 गुणिले 6 छेद 18 गुणिले 12 कंसाचा 3रा घात. या नियमानुसार आहे आपलं 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 सक 12 आणि 6 1 6. म्हणजे आपलं उत्तर येतं 1. 1चा घन बरोबर 1. 1चा घन बरोबर 1. इथे आपण a गुणिले b गुणिले c m घात. म्हणजे जर पाया वेगवेगळे असतील आणि घात सेम असेल तर सगळ्यांचा घात एकच होतो. इथे आपण कोणता नियम वापरला, तर a⁻m आणि bचा m घात असं असेल तर a/b कंसाचा m घात असा आपण इथे नियम वापरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 0.0042 गुणिले 10चा 3रा घात बरोबर किती. आपण काय करणार आहोत, जर 10चा घात धन असेल तर दशांश स्थळ आपण उजवीकडे सरकवणार आहोत आणि 10चा समजा ऋण 3 म्हणजे घातांक तुमचा ऋण असेल तर दशांश स्थळ आपण डावीकडे सरकवत नेणार आहोत. धन असेल तर उजवीकडे सरकवायचं, ऋण असेल तर डावीकडे सरकवायचं. आता हे गणित बघूया आपण. 0.0042 गुणिले 10चा 3रा घात बरोबर किती असा प्रश्न आहे आपला. इथे घातांक तुमचा धन आहे, 10चा घातांक धन आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, तर ही तुमची संख्या आहे, घातांक 3 आहे आणि तो धन आहे, म्हणून आपण उजवीकडे म्हणजे घातांक संख्या एवढ्या दशांश स्थळ उजवीकडे सरकवणार आहोत. म्हणजे 1 2 3 म्हणजे आपला पॉईंट इथे येणार. म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 4.2. समजा हीच संख्या जर ऋण असती तर 0.042 गुणिले 10चा
वजा तिसरा घात बरोबर किती, असा असेल प्रश्न. तर आपण काय करणार आहोत, घातांक आता इथे तुमचा ऋण आहे, म्हणजे आपण डावीकडे दशांश स्थळ अजून सरकवणार आहोत. एवढ्या संख्येवर म्हणजे जेवढा घात आहे तेवढा डावीकडे अजून दशांश स्थळ सरकेल. 4 2 0 0 एवढी संख्या तर आपली आहेच. घातांक किती आहे तर -3 आहे, म्हणून आपण 3 0 लिहिणार. 1 2 3 आणि 0.0. मगाशी आपल्याला काय आलं होतं, उजवीकडे सरकला होता, आता आपण त्याला डावीकडे सरकवलेला. म्हणजे 1 2 3 4 हे 4 पॉईंट आहेतच, अजून हे 3 पॉईंट म्हणजे 7 पॉईंट झाले. बघूया, 1 2 3 4 5 6 7 हे आपलं उत्तर असणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. 0.0042 भागिले 10चा तिसरा घात बरोबर किती, असं जर असेल तर आपण काय करणार आहोत, 0.0042 हा 10चा घात अधिक आहे, वरती गेल्यावर आपला तो ऋण होणार आहे. म्हणजे परत आपल्याला हेच मिळालं, घातांक तुमचा ऋण आहे, म्हणजे डावीकडे तेवढे पॉईंट सरकणार आहे. म्हणजे 0.0042 आहे तसेच घातांक 3 आहे, म्हणून 1 2 3.0. सेम अजून बघूया आपण. 0.0042 भागिले 10चा वजा तिसरा घात बरोबर किती, असं जर गणित असेल तर आपण काय करणार आहोत, हा 10चा वजा तिसरा घात वरती म्हणजे अंशस्थानी गेल्यावर तो 0.043 गुणिले काय होणार आहे तर तो अधिक होतो. म्हणजे वजा जर खाली असेल घातांक तर वरती गेल्यावर अधिक होणार, आणि इथे जर अधिक असेल म्हणजे धन असेल तर वरती गेल्यावर तो ऋण होणार आहे. आता याचं घातांक आपला धन आला, म्हणजे आपण पॉईंट उजवीकडे सरकवणार आहोत. म्हणजे 1 2 3 म्हणजे 4.3 असं आपलं उत्तर असेल. पुढचं गणित. 0.00 असे 7 वेळा 0 आहेत. 27 × 10चा x घात बरोबर 2.7. तर x बरोबर किती. आता नीट बघा, याचं उत्तर कसं आलं आहे तर 2.7 आलेलं आहे. या सगळ्याचं उत्तर 2.7 आलं. याचा अर्थ आपला जो पॉईंट आहे तो उजवीकडे सरकलेला आहे. उजवीकडे सरकला याचा अर्थ आपला घातांक हा धन असणार आहे. म्हणजे बघूया आता, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 10चा 8वा घात असं आपलं उत्तर येणार आहे. घातांक कुठे सरकला आहे तो उजवीकडे सरकला आहे. उजवीकडे सरकला आहे याचा अर्थ घातांक धन आहे. मग मोजायचं आपण किती आहे तो. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 2 नंतर पॉईंट आहे. याचा अर्थ x बरोबर आपला 8 येणार आहे. पुढचा प्रश्न. 42.391 म्हणजे 391 गुणिले 10चा चौथा घात बरोबर किती. आता घातांक आपला धन आहे, म्हणजे 10चा चौथा घात म्हणजे 4 हा आपला धन आहे. याचा अर्थ आपला पॉईंट उजवीकडे सरकणार आहे. म्हणजे 4 2 आहे तसेच ठेवायचे. 3 9 1 पण आपला घातांक आहे 4, म्हणजे 1 2 3 आणि हा चौथा पॉईंट. बघा नीट, घातांक आपला धन आहे तो 4 आहे, म्हणजे पॉईंटच्या पुढे आपली 4 घरं सरकणार आहेत. म्हणजे 1 2 3 आणि पुढे काहीच नाही म्हणून आपण 0 दिला. म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 4,23,910. 4,23,910. पुढचा प्रश्न. 35.42973 भागिले 10चा x घात बरोबर 3,54,297.3. तर x बरोबर किती. आता आपण ह्या गणित आधी लिहून घेऊया. 35.42973 भागिले 10चा x घात. मगाशी आपण बघितलं होतं, जर धन असेल तर वरती गेल्यावर ऋण होतो, आणि जर ऋण घातांक असेल तर वरती गेल्यावर धन होतो. आता आपल्याला इथे उत्तर मिळताना पॉईंट कितीने सरकला आहे तर 1 2
3, 4ने पॉईंट सरकलेला आहे. 1, 2, 3, 4ने आणि तो पॉईंट उजवीकडे सरकलेला आहे. याचा अर्थ भागिले x, म्हणजे जर तुम्ही 35.4297 भागिले 10⁻⁴ ठेवलात तरच तो वरती जाऊन अधिक होणार आहे. याचा अर्थ आपला x बरोबर -4 असेल, कारण तुमचा हा जो पॉईंट आहे तो उजवीकडे सरकला आहे आणि पॉईंट जेव्हा उजवीकडे सरकतो तेव्हा वरती 10⁻⁴ हा धनच असणार आहे. जर ऋण असतो तर पॉईंट या साईडला सरकला असता, पण पॉईंट उजवीकडे सरकतो आहे, डावीकडे नाही, म्हणजे 10⁻⁴ हा छेदस्थानी आहे. याचा अर्थ तो ऋण असेल आणि तो वरती गेल्यावर धन होणार आहे. पुढचं गणित बघूया. 35,429.73 भागिले 10⁻⁴ बरोबर 3.542973. तर x बरोबर किती? मग असे आपला पॉईंट उजवीकडे सरकला होता, आता पॉईंट सरकतो आपला डावीकडे, म्हणजे इथे 9च्या आधी पॉईंट आहे, 9च्या आधी, मग 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4ने पॉईंट आपला पुढे सरकतो आहे. याचा अर्थ आपण संख्या लिहून घेऊया. 35,429.73 10⁻⁴. याचा अर्थ पॉईंट डावीकडे सरकतो आहे, म्हणजे वरती येताना घातांक हा तुमचा ऋण असला पाहिजे, घातांक ऋण असला पाहिजे. म्हणजे जर तो वरती ऋण हवा असेल तर तो खाली आपला धन असेल, वरती ऋण असेल तर खाली आपला तो काय असणार आहे, धन असायला हवा, तरच तो वरती जाऊन ऋण होईल आणि तरच तो पॉईंट डावीकडे सरकणार आहे. कारण 4 पॉईंटने तो सरकला आहे डावीकडे, म्हणजे खाली त्याचा घातांक 10⁻⁴ हा 4 असणार आहे आणि वरती येऊन तो -4 होईल. म्हणजेच आपला x बरोबर -4 हे आपलं उत्तर असणार आहे. x बरोबर -4. पुढचा प्रश्न. 3⁻⁴ गुणिले 2x बरोबर 36 तर x बरोबर किती? आता इथे आपण गणित लिहून घेऊया. 3⁻⁴ गुणिले 2x बरोबर 36. आता 36 इथे आहे, म्हणजे 36चा 2 वेळा गुणाकार. 3⁻⁴ आहे, 2x तसाच ठेवला, हा गुणिले आहे, पलीकडे येऊन आपला भागिले होणार आहे. 36 आहे, म्हणजे 36चा 2 वेळा गुणाकार केला आणि 3चा आपण 4 आहे म्हणून 4 वेळा गुणाकार केला आहे. तर भाग घालून टाकूया. 3 एके 3, 3 दुणे 6, परत 3 एके 3, 3 दुणे 6, 3 चौक 12, परत 3 चौक 12, म्हणजे आपला उत्तर आलं आहे 4 गुणिले 4. पण आपल्याला 2च्या घातांकाच्या रूपात पाहिजे, म्हणून आपण 4ची फोड केली 2 गुणिले 2, या 4ची फोड केली 2 गुणिले 2, म्हणजे 2चा 4 इथे येतो आहे, 2चा x म्हणजे x बरोबर आपला 4, x बरोबर 4. पुढचं गणित आपण पाहतोय. 64चा घन गुणिले 125चा 4 छेद 5चा 5 गुणिले 2चा 2 बरोबर 2चा x गुणिले 5चा y. तर x अधिक y बरोबर किती? आता आधी पहिल्यांदा 2च्या रूपात आणि 5च्या रूपात या दोघांचं रूपांतर करून घेऊया. 125चा घातांक आपण 5च्या रूपात लिहू शकतो आणि 64चा घातांक आपण 2च्या रूपात लिहू शकतो. पहिल्यांदा 64 घेऊया. 2ने भाग गेला, 2×6 2, परत 2ने 16 येतं उत्तर, परत 2ने भाग गेला 8 येणार, परत 2ने 4, परत 2ने 2 उत्तर, परत 2ने 1, म्हणजे 1 2 3 4 5 6. 64चा घन आपण 64चं रूप 2चा 6 कंसाचा घन असं लिहिलं आहे. 125 बघूया आपण. 125चा भाग घालूया. 5च्या रूपात लिहायचं आहे म्हणून 5ने भाग घालवत आहे. 5 दुणे 10, 5 5 25, परत 5ने भाग जाईल, 5 5 25, परत 5ने जाईल, 5 1 5, म्हणजे 5 2 3, 5चा गुणाकार 3 वेळा येईल, म्हणजे 5चा घातांक 3 आणि कंसाचा 4. इथे 3 याच्यामुळे आलं आहे आणि इथे 4 दिलेला आहे म्हणून, म्हणजे 5चा 5 गुणिले 2चा 2. आता यांचा पाया तर सेम आलेला आहे. मग आपण काय करणार आहोत,
इथल्या घातांकांचा आधी गुणाकार करून घेऊया. 6 गुणिले 3 म्हणजे 2चा 18वा घात गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 5चा 12वा घात. इथे आपण असं लिहिलं तर चालेल, 2चा 2रा घात गुणिले 5चा 5वा घात. तर नीट बघूया. 18मधून 2 गेले, कारण हे भागिले असं आपण लिहू शकतो. 18 थोडक्यात 2चा 18वा घात छेद 2चा 2रा घात गुणिले 5चा 12वा घात छेद 5चा 5वा घात. म्हणजे 18मधून 2 गेले, उरतात 2चा 16वा घात गुणिले 12मधून 5 गेले, उरतात 5चा 7वा घात. बरोबर आपले हे आहेत 2x गुणिले 5y. कंपॅरिझन केलं, तुलना केली तर x बरोबर 16 आणि y बरोबर 7. आणि आपल्याला बेरीज हवी आहे. x अधिक y बरोबर तर 16 अधिक 7. 16 अधिक 7 होते आपली किंमत 23. 16 अधिक 7 बरोबर 23. पुढचा आपला प्रश्न आहे, घनमुळात 64चा वजा 4था घात. आता आपण परवा बघितलं की a m छेद n घात असं आपण असेल तर m म्हणजे आपला घात असतो आणि n म्हणजे आपलं मूळ असतं. इंग्रजीत त्याला पॉवर म्हणतात आणि याला रूट असं म्हटलं जातं. म्हणजे वरती घात लिहायचा आणि खाली मूळ लिहायचं आहे. म्हणजे आपला घात आहे -4 आणि मूळ आहे 3. म्हणजे 64चा वजा 4 घात आणि 3 मूळ असं असणार आहे. आता 64चं रूपांतर आपण कोणत्या ह्याच्यामध्ये करता येतं का आपल्याला ते बघूया. मग तुम्हाला जशी उत्तरं दिलेली असतील पर्यायातली, म्हणजे 2च्या रूपात दिलं असेल तर तुम्ही 2च्या रूपात मांडा, 4च्या रूपात दिलं असेल तर तुम्ही 4च्या रूपात मांडू शकता. आपण इथे आता 4च्या रूपात मांडूया. 4 एके 4, 4 सक 24, परत 4 चौक 16, 4 एके 4, म्हणजे 4चा 3रा घात म्हणजे 64 आणि वजा 4/3 आहे तसं. आता दोन्ही घातांकांचा गुणाकार करूया. 4चा 3रा घात गुणिले वजा 4/3. 3 3 गेले निघून, शिल्लक राहिले 4चा वजा 4था घात. तर हे तुमचं हे उत्तर पण होऊ शकतं किंवा 1/4चा 4था घात असं सुद्धा दुसरा पर्याय म्हणून उत्तर येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, 125चा 1/3 घात अधिक 729चा 1/3 अधिक 64चा 1/2 घात अधिक 81चा 1/4 घात भागिले 625चा 1/4 घात बरोबर किती. आता इथे आपल्याला मी सांगितलं आहे की हे म्हणजे छेदस्थानी असतो, तो म्हणजे मूळ असतो. म्हणजे 125चं घनमूळ हे आपण असं लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. 125चं घनमूळ अधिक इथे पण मूळ 3 आहे, म्हणजे 729चं पण घनमूळ, 64चं दुसरं मूळ आहे म्हणजे 64चं वर्गमूळ अधिक 81चं चौथं मूळ छेद 625चं चौथं मूळ असं आपलं गणित आहे. मग 125चं घनमूळ आपलं येतं 5, 729चं घनमूळ येतं आपलं 9, 64चं वर्गमूळ येतं आपलं 8 आणि 81ची फोड. तर 81ची फोड कशी करणार तर करून घेऊया. 3ने भाग जातो, 3 दुणे 6, 3 7 21, परत 3ने जातो, 3 9 27, परत 3ने जातो, 3 1 3 3 9, परत 3 1 3, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे 81चं चौथं मूळ आहे 3, कारण 3चा 4 वेळा गुणाकार आपल्याला मिळाला आहे. इथे आपण 625 म्हणजे 25 गुणिले 25 असं आपण करणार आहोत. म्हणजे 5 गुणिले 5 या 25ची फोड आणि अजून 5 गुणिले 5 या 25ची फोड होते. म्हणजे 5चा 4 वेळा गुणाकार, म्हणजे 625चं चौथं मूळ 5 येणार आहे. तर या सगळ्यांची बेरीज करूया. 3 अधिक 5 8, 8 अधिक 8 16, 16 अधिक 9 25, किंवा 9 अधिक 5 14, 14 अधिक 8 22, 22 अधिक 3 25 भागिले 5 बरोबर 5. 5ने 25ला भागलं, उत्तर आपलं 5 आलं.
या घातांकावरची अजून खूप सारी उदाहरणे आहेत. हे आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. तर सर्वांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी जे तुम्हाला व्हिडिओ टाकते ते तुम्हाला आपोआप मिळत जातील. धन्यवाद.